कर्मचारी आणि गाळ्यात आपण देण्यात आले आपल्या संवादाबद्दल काय सांगाल? दिवसेंदिवस हा स्वर्गीय आनंद दिघे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही आनंद आश्रम आणि महानगरपालिकेमध्ये स्वर्गीय आनंद दिघे सभागृहामध्ये लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी त्यांच्याशी जनसंवाद साधतो आहोत आणि प्रत्येक गुरुवारी हा जनसंवाद असताना अनेक मोठमोठी कामं या ठिकाणी वर्षानुवर्ष राहिलेली कामं या ठिकाणी होतात आहेत आणि प्रत्येक वेळेला केलेल्या कामाचं देखील समाधान आम्हाला मिळतंय। ज्यांची कामं झाली ते या ठिकाणी पुष्पवृष्टी आमच्यावर करतात आहेत, आम्हाला त्याचं समाधान आहे। या ठिकाणी अशोक वैद्य असू द्या, आमच्या मॅडम सर्व गाडवे साहेब, साप्ते साहेब, आमच्या अवसरमल साहेब, आमच्या सरकारी मॅडम ॲडव्होकेट गोलप, ही सर्व रेखा, ही सर्व मंडळी वाघ साहेब, ही सर्व मंडळी माझी आमच्याबरोबर एक टीम करून आम्ही काम करतोय। आज देखील या ठिकाणी सफाई कामगार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपाची नोकरी प्राप्त झाली आहे, त्याच्याबद्दल त्यांनी आमचं या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला। त्याचबरोबर कळव्याचे आमचे एक मुस्लिम बांधव आहेत, त्या मुस्लिम बांधवांना गेले अनेक वर्ष आज ते म्हातारे झाले, जवानीपासून ते माझा हक्काचा गाळा मिळवून लढत आहेत। वैद्य साहेबांनी आम्ही ललिता विजय या सर्वांनी आम्ही पाठपुरावा केला, त्यांना त्यांची स्वतःची जागा मिळाली, त्यांना भविष्यासाठी उदरनिर्वाह मिळाला, तर त्यांनी आनंद आमच्याबरोबर व्यक्त केला, त्याचं देखील समाधान आहे। आणि आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना अपेक्षित असलेलं कार्य करण्याची संधी एकनाथराव शिंदे साहेब यांनी आम्हाला दिली आणि आम्ही जबाबदारीने ती पूर्ण पाडतो आहोत। प्रत्येक काम हे ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याचा निर्णय आमचा असतो, त्याच्यामुळे या जनसंवादाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहेत लोक एकमेकांच्या आणि आपल्या माध्यमातून देखील लोक या ठिकाणी त्रस्त नागरिक आपले प्रश्न आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी येतात आणि आम्ही ते पूर्ण करण्यासाठी सक्षम आहोत। शिवसेना पक्ष हा ठाण्यामध्ये सक्षमतेने काम करतो आहे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून। तसंच युतीचं सरकार असल्यामुळे सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जनसंवाद घेण्याचे आदेश दिलेले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकही नागरिक समस्या विरहित राहणार आहे, त्यांचे प्रश्न सुटणार आहेत असं मला पूर्ण या ठिकाणी दावा आहे। व्हायरल होते, आजच पत्र देखील आलेलं आहे की जनता दरबार जो आहे इकडे भरवला जातो, कुठल्याही प्रकारचं पक्षबळ नसताना हॉलचा वापर केला जातो, सर्वसामान्यांना मात्र हॉलचे पैसे आकारले जातात, तुम्हाला हॉल हा मोफत उपलब्ध करून देतो। त्यामुळे साहजिकच आहे, हा जो एक प्यादा पुढे सरकवला आहे, कुठल्या नेत्याने सरकवला आहे मला याची पूर्ण माहिती आहे आणि जळाजळ आहे, स्वतः काही करायचंच नाही, स्वतःचा पक्ष विकलेला आहे, तो तळागाळात एकदम विलीन झालेला आहे, त्याचं काय स्वतःचं अस्तित्व नाही या ठिकाणी। आणि मग जी लोक काम करतात, ज्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय, नागरिकांचं प्रामाणिक काम करण्याचा या ठिकाणी उद्देश घेऊन ही आमची टीम जे काम करते आणि त्यांना तो रिप्लाय मिळतोय, त्यांची कामं होतात, त्याच्या माध्यमातून आमचे सन्मान सत्कार होतात, हे सर्व क्रेडिट आमचे सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांना जाते, हे कुठेतरी बघवत नाही। आणि असे जळणारे नेते ठाण्यामध्ये सर्वांना माहीत आहेत, मी काय त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना माझा एक मित्राचा सल्ला म्हणून सांगतो की हे सर्व धंदे करायचे बंद करा तुम्ही, आणि त्यापेक्षा तुम्ही लोकांची कामं करा। तुमच्याकडे आज शासनाचं प्रशासनाचं पद आहे, स्वतः लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, मोठं पद दिलं, त्याचा वापर करा ना। कोण चांगलं करते त्याचं टांग खेचण्याची कामं बंद करा, स्वतःला सावरा, नंतर तुम्हाला धडा शिवसेनेच्या माध्यमातून शिकवायला मला वेळ लागणार नाही।